मकर संक्रांतीच्या कथा आणि सुंदर शिकवणी. संक्रांती देवी आणि संकासुराचा वध. पौराणिक कथेनुसार एकदा संकासूर नावाचा राक्षस पृथ्वीवर अत्याचार करू लागला. तो केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक अंधकार पसरवत होता. भीती, लोभ आणि अहंकार यांचे राज्य निर्माण करत होता. देवता, ऋषी आणि सामान्य लोक त्याच्या त्रासाने हैराण झाले. तेव्हा भगवान सूर्यदेव यांच्या तेजातून एक दिव्य शक्ती प्रकट झाली, संक्रांती देवी. ती केवळ युद्धासाठी नव्हे तर धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी अवतरली होती. मकर संक्रांतीच्या पवित्र दिवशी देवीने संकासुराचा वध केला आणि अंधकारावर प्रकाशाचा विजय झाला. तेव्हापासून मानले जाते की संक्रांती हा दिवस अधर्माचा नाश आणि सद्गुणांची सुरुवात दर्शवतो. ही कथा आपल्याला शिकवते, बाह्य राक्षसांपेक्षा आपल्या मनातील लोभ, भीती आणि अहंकार यांचा वध करणे हेच खरे संकासुर वध आहे. मकर संक्रांतीची सूर्यदेव आणि शनिदेव यांची कथा. पौराणिक कथेनुसार या दिवशी सूर्यदेव आपल्या पुत्र शनिदेव यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जातात. शनी मकर राशीचे अधिपती असल्याने सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो आणि म्हणूनच या पर्वाला मकर संक्रांती म्हणतात. ही भेट केवळ खगोलीय घटना नसून एक मोठा संदेश देते. मतभेद असूनही नातेसंबंध जपले पाहिजेत. सूर्य तेजस्वी तर शनी कठोर न्यायाचे प्रतीक. तरीही या दिवशी अहंकार नाही तर स्वीकार आहे. ही कथा आपल्याला शिकवते, नात्यांमध्ये श्रेष्ठ कनिष्ठ नसते. समज आणि स्वीकार यानेच संबंध टिकतात. मकर संक्रांतीची भीष्म पितामह यांची कथा. योग्य वेळेचे महत्त्व. महाभारत युद्धातील महान योद्धा भीष्म पितामह यांना इच्छामृत्यूचे वरदान होते. अर्जुनाच्या बाणांनी शरशय्येवर पडूनही त्यांनी प्राण सोडले नाहीत, कारण त्यांना ठाऊक होते सूर्य दक्षिणायनात असताना देहत्याग केल्यास मोक्षप्राप्ती होत नाही. महाभारत युद्धानंतर जेव्हा सूर्य उत्तरायण झाला, म्हणजेच मकर संक्रांतीचा शुभ क्षण आला, तेव्हाच भीष्मांनी देहत्याग केला. ही कथा आपल्याला शिकवते, प्रत्येक कार्यासाठी योग्य वेळ निवडणे हेच खरे शहाणपण आहे. मकर संक्रांतीची तिळगुळ आणि यशोदा माता यांची कथा. आरोग्य व प्रेम. पौराणिक कथेनुसार यशोदा माता यांनी अपत्यप्राप्तीसाठी याच दिवशी उपवास केला होता. संक्रांतीच्या दिवशी स्त्रिया तिळगुळ वाटतात. असे मानले जाते की तिळाची उत्पत्ती भगवान विष्णू यांच्यापासून झाली आहे. तीळ शरीरात उष्णता ठेवते, आरोग्य टिकवते आणि गूळ नात्यांमध्ये गोडवा निर्माण करतो. ही कथा आपल्याला शिकवते, आरोग्य आणि संबंध दोन्ही जपले तरच जीवन समृद्ध होते. मकर संक्रांतीची गंगा अवतरण कथा. कर्तव्य आणि पितृऋण. धार्मिक मान्यतेनुसार संक्रांतीच्या दिवशी आई गंगा स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली. राजा भगीरथ यांच्या तपश्चर्येमुळे गंगा पृथ्वीवर आली. कपिल मुनी यांच्या आश्रमातून प्रवास करत गंगासागर येथे पोहोचली. राजा भगीरथांनी या दिवशी गंगेच्या पवित्र जलाने आपल्या पूर्वजांचे तर्पण केले. म्हणून आजही संक्रांतीला गंगासागर येथे भव्य मेळा भरतो. ही कथा आपल्याला शिकवते, आपल्या पूर्वजांचे ऋण मान्य करून कर्तव्य पार पाडणे हेच खरे धर्मपालन.